मुलं फोन जर दिला नाही तर ते खातच नाहीत. फोनशिवाय खातच नाहीत. मागे आपण ह्याच्यावर की मोबाईलची सवय मुलांना का लागली लहान वयातच, जन्मल्याच्या 2 वर्षाच्या नंतर किंवा 1 वर्षानंतर हे बघितलं होतं की सवय का लागली त्याची. आता आपण बघायचं की हां, ठीक आहे, आता सवय लागली ती लागली. आता त्याच्यावर उपाय काय आहेत? कारण उपायसुद्धा बघायला लागतील ना आपल्याला. आता मुळात खाताना मुलगा जर रडला, तर त्याला मोबाईल देणं हे पर्याय आई-वडिलांनीच शोधून काढलाय. म्हणजे जर शेजारचा त्याला शेजारची एखादी आई मुलाला देत असेल फोन, मग दुसरा जी नवीन जन्माला मुलगा आलेला असतो त्याची आई बघते, मग ते पण तसंच देते फोन. मोबाईल त्यांचं कसं आहे, मोबाईल घे, फोन घे पण रडू नको, फोन घे पण खा, फोन घे पण शाळेत जा, फोन घे पण मला टीव्ही बघू दे, फोन घे पण मला काम करू दे, थोडंसं मला डिस्टर्बच नको, फोन घे पण मला जरा थोडी सिरियल बघू दे. आणि शाळेतनं जरी आलं, मुलाने अभ्यास नाही केला आल्यावर आणि थोडेसे नाराज झाले, रडायला लागले, की मग परत आई-वडील तसेच, फोन घे पण रडू नको. आणि हे आई-वडिलांचं असं आहे, मुलगा रडायला लागला ना, की त्यांना वाटतं जगातलं सगळं दुःख त्यांच्या डोक्यावर आलंय. लगेच पॅनिक होतात ते. मुलगा जर 2 मिनिटापेक्षा जास्त रडतच असेल, 4 मिनिटं, 5 मिनिटं, तर ते पॅनिक होतात. टेन्शन घेतात ते. म्हणजे 2, 3, 5 मिनिटाच्या वर मुलगा रडत गेले, की ह्यांना टेन्शन येते. मग त्यांना ते फोनवरून ते कार्टून दाखवणार. कार्टून. थोडा वेळ म्हणजे गप्प व्हायसाठी त्याला कार्टून बघायला देणार मुलाला. आणि तो कार्टून बघत राहतोच अर्धा तास. अर्धा तास राहतो. तो अर्धा तास बघत 3-4 तास त्याचं तिथंच जातात. आता बघायला काही नाही, पण जेव्हा त्याचे तुम्हाला दुष्परिणाम कळतील ना, तुमचे असे डोळे उघडतील. कारण त्या दुष्परिणामावर अजून बघू आपण डिटेलमध्ये. पण जर ते तुम्हाला कळले, तर खरंच तुमचे डोळे उघडतील की मुलाला कमी वयात मोबाईल देण्याचे किती दुष्परिणाम आहेत. इथं प्रश्न असा आहे की मग रडला तर काय करायचं? त्याच्यावर उपाय काय आहे? आता जर आपण बघितलं ना, तर इथं असं आहे की आई-वडिलांना धीर नाहीये. आजकालच्या आई-वडिलांना धीर नाही. म्हणजे जरा मुलगा 2 मिनिटाच्या वर रडत गेला ना, की त्यांना टेन्शन येतं. आता हा काय रडतच राहतोय का काय? आता गप्प राहतोय का नाही? अशी यांना भीती असते. त्यामुळं ते रडत असला ना, की लगेच मोबाईल त्याला देऊन टाकतात. आता इथं व्यवस्थित नीट ऐका. मला सांगा, एखादी व्यक्ती किंवा मुलगा हसत असलं तर काय दिवसभर हसत राहतो का? आता मला सांगा, व्यवस्थित नीट ऐका इथं. तुम्हाला उपाय ह्याच्यातच कळून जाईल. एखादी व्यक्ती किंवा मुलगा हसत असला तर काय दिवसभर हसतच राहतो का? भारीत अर्धा तास हसू शकतो किंवा डोक्यावरनं पाणी 1 तास पकडा. त्याच्यावर दिवसभर का हसतच राहतो का? हि हॅ हॅ, हि हॅ हॅ. तसंच भावनेचं आहे. आणि हे रिसर्चनुसार पण आहे की प्रत्येक भावनेला एक मर्यादा आहे. म्हणजे जर तुम्ही हसत एक ठराविक कालावधीपर्यंतच हसत असाल, तर रडत सुद्धा त्याला एक मर्यादा आहे. म्हणजे भारीत माणूस खूपच काही दुःख असला तर 15 मिनिटं किंवा 20 मिनिटं किंवा अर्धा तास रडू शकतो. 2-2 तास रडतोय, 2-2 तास, 3-3 तास रडतोय. 1 तासापर्यंत कुठल्याही इमोशनला कंट्रोल करावंच लागतं, नाही त्याचा बॉडीवर परिणाम होतो आणि ते ऑटोमॅटिकली कंट्रोल होतेच. आता मला सांगा, कुठला जर मैत झाला असेल किंवा कोण वारला असेल, तेव्हा जी माणसं रडतात, त्याला पण काही ठराविक मर्यादाच आहे का दिवसभर नुसता रडतच बसलाय. 2-3 दिवस म्हणजे 12 दिवस नुसता रडतच बसतोय, तसं नाही होत. त्याला काहीतरी ठराविक मर्यादा आहे भावनांवर. म्हणजे त्याला गॅप घ्यावाच लागतो आणि ते नाही घेतलं तरी ऑटोमॅटिकली ते बंद होतं. तसंच सेम
मुलांचं सुद्धा आहे. एक 5 मिनटं किंवा 10 मिनटं हट्टीखोर असतील तर 5-10 मिनटं तुम्ही कंट्रोल केला की ते आपोआप नंतर रडणं त्याचं बंद होईल. आता आईवडिलांना धीर नसतो. आईवडिलांना वाटतं दोन 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 किंवा 5 मिनटं रडला म्हणजे आता काय हा काय कायम रडतच राहतो का काय, भितात लगेच. आणि त्या भिण्याच्या भीतीमुळं ते त्यांना फोन देऊन टाकतात आणि मग ते 3-4 तास त्याच्यावर खेळतच बसते. मग हे अशी गोष्ट आहे की तुम्ही फोन देण्यावर कंट्रोल, म्हणजे आपण आईवडिलांनी जर थोडंसं कठोर राहिलं ना तर मोबाईल मुलांना देऊच शकत नाही आपण. मला काय म्हणायचं आहे, भावनांवर थोडं आपलं कंट्रोल पाहिजे. भावनांवर कंट्रोल पाहिजे आईवडिलांच्या. मग ते मुलगा जर हट्टीखोर असेल, खाताना त्याला फोन देत असाल तर तुम्ही देऊ शकणार नाही. त्यामुळं भावनांवर कंट्रोल ठेवा. आता तुम्ही म्हणाल जगात आता सगळ्यांना मोबाईल खाताना मुलांना मोबाईल लागतोच. आता जगात म्हणजे ही सवय लावली कोणी? जगात म्हणजे समजा एखादी आई मुलाला फोन देते खाताना किंवा रडलं की लगेच देते. मग हे शेजारचा बघतो, मग ते शेजारी त्याचं अनुकरण करतो की हा की खाताना मुलाला फोन दिला की तो रडत नाही, तो बरोबर हे असतो. पण त्याचे दुष्परिणाम खूप आहेत त्याचे, ते आपण बघू नंतर दुष्परिणाम. पण आज एका आईने जर मोबाईल दिला मुलाला खाताना तर ते शेजारी तीच बघतोय. त्यानंतर शेजारच्याचं गाव बघतोय, गावाचं शहर बघतोय, शहराचं संपूर्ण जग बघतोय. ही सुरुवात काय कुठल्या मोठ्या गोष्टीपासून झालेली नाही आहे. फोनची मुलांना सवय जी लागली ती लहान वयात, ही सवय लागली एका व्यक्तीपासूनच. एक व्यक्तीने बघितलं, त्यानंतर त्याचं समाधान झालं, दुसऱ्या व्यक्तीने पण त्याचं अनुकरण केलं, मग हेच चालू आहे. आता तुम्ही म्हणाल मग आताच्या जगात द्यावंच लागतं, मुलं राहत नाही त्याशिवाय राहत ना. मग जी पहिली माणसं होती ती पण मुलाबालांचं संगोपन करतच होती ना. मग त्यांनी कसं विदाऊट मोबाईल त्यांना संगोपन केलं. आणि ती माणसं सुद्धा टॉपला गेली, ती माणसं सुद्धा जगली, त्यांनी पण प्रगती केली. आपल्या डोक्यात वेगळंच एक खूळ बसलंय की टेक्नॉलॉजीने मुलं खूप पुढे जातील. अरे लहान वयात फोन दिल्यावर इतके वाईट परिणाम आहेत ना, ते नंतर तुम्हाला एका डिटेल व्हिडिओमध्ये सगळं सांगतो. तर कितीही रडू दे मुलाला, खाताना किंवा काय त्याला फोन देऊच नका. किंवा त्याऐवजी त्याला काहीतरी खाऊ द्या किंवा काहीतरी खेळण्याच्या गोष्टी द्या, ह्या सगळ्या वेगळ्या गोष्टी द्या. तर मला एवढंच म्हणायचं होतं की मुलगा जर रडत असला तर रडू दे, 5-10 मिनिटं रडू दे, तो आपोआप बंद होईल. तुम्ही लगेच मोबाईल देण्याच्या भानगडीत पडू नका. त्याच्यानं तुमचं पण नुकसान होईल आणि मुलाचं पण नुकसान होईल. तर काही क्युरीज असेल कॉमेंटमध्ये मेन्शन करा. थँक्यू.